राज्यात नेहमीच आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंढे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून विधिमंडळात त्यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी देखील केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सदस्याला धमकी येणं ही बाब अत्यंत गंभीर आहे असं सांगत सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचं आश्वासन दिलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष लक्षवेधी सूचना मांडत तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केलं. आमदार खोपडे यांनी गंभीर आरोप केला की मुंढे यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या. या धमक्यांमुळं माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असा दावा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. विधानसभेत त्यांनी हा दावा केला. सभागृहात या विषयावर बोलणार असल्याची चर्चा बाहेर होताच धमकीचे फोन आले असं त्यांचं म्हणणं आहे. या धमक्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधात बोलू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील असा इशारा देण्यात आल्याचं खोपडे यांनी सांगितलं आणि त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केल्याची माहिती आमदार खोपडे यांनी दिली. आमदार खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर नागपूर महापालिकेतील कारभारासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की मुंढे यांनी 2020मध्ये नागपूर महापालिकेत रुजू झाले आणि केवळ 7 महिन्याच्या कालावधीत त्यांनी मनमानी कारभार केला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकार नसतानाही त्यांनी स्वतःचे अधिकार वापरले. तसंच कोणतीही योग्य मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना धनादेश वितरित केले. खोपडे यांनी यावेळी या गैरव्यवहाराचे पुरावे देखील सादर केले आहेत. पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा देखील दाखल केल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर स्मार्ट सिटीच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी धनादेशावर सही करण्यास नकार दिल्यानं मुंढे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही खोपडे यांनी केला आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही खोपडे म्हणाले. आमदार खोपडे यांच्या बाजूनं आमदार प्रवीण दटके यांनीही मुंढे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात यावर स्पष्ट निवेदन केलं. विधिमंडळाच्या सदस्याला धमकी येणं ही गंभीर बाब आहे असं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले की तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारभारासंदर्भातली सगळी सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन केलं जाईल. तुकाराम मुंढे यांची मागील 20 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 24 वेळा बदली झाली आहे. त्यामुळं आता या नवीन आरोपानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार की नाही, की पुन्हा त्यांची 25वी बदली केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा.